आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। शिवराज, बाबांनी मला चुकून जरी बघितलं ना तर ते खूप भडकतील। मग परत हे बघ, तू काळजी करू नको। प्रिया आहे ना, ती अडकून ठेवेल ना तुझ्या बाबांना। तू पटकन दर्शन घे आणि निघ। मला इथेच थांबावं लागेल, म्हणून जाताना तू गाडी घेऊन जा। नाही, नको। बाबांना परत तुझी गाडी बाहेर नाही दिसली तर ते 100 प्रश्न विचारतील। त्यापेक्षा मी कॅब करून जाते। ठीक, चल। मला इतकी वर्ष घरात नको असलेली व्यक्ती आता या घरातून निघून चालली आहे, म्हणजे माझ्यासाठी ती मेल्यासारखीच आहे, म्हणून तिच्या नावाने अंघोळ। अहो ऐका ना तुम्ही, हे गौतम, अरे काय काय करतोस तू? हो नका असं करू, काय वेडेपणा आहे आई, सांगा ना यांना। गौतम, ऐकतोयस का तू? अरे ऐक ना, हे बरोबर नाहीये। अरे काय झालं अर्पिता? कसला विचार करतेस? काही नाही। या सगळ्या जुन्या कडू आठवणी त्यांचाच विचार करतेस? मला सुद्धा वाटतं त्या जुन्या सगळ्या आठवणींना अशा पुसून टाकाव्या, पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडावं, ते सुद्धा तुझ्या बाबांना सांगून। पण अनफॉर्च्युनेटली ते शक्य नाही। ठीक आहे, आता इथे आलोय ना, मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग तोच बघेल काय करायचं इथे। चल। बाबा काय इथे करतेस? ऑफिसचं आलंय का कोणी? नाही नाही, अरे मला खाली बोर झालं, सगळ्या आजीच्या वयाच्या आहेत ना, कंटाळा आला म्हणून आले इथे। ठीक आहे, बस थोडा वेळ, मग आपण दोघं एकत्र जाऊ आरती करायला। चालेल। युवराज आला का? नाही अरे, नाही आला अजून। ठीक आहे, आपण तयारी करून घेऊया। अरे नाही नाही नाही, अरे नाही, युवराज आल्यावरती मला फोन करणार आहे। तू तू आधी चल ना इकडे। अगं तू काय करतेस मला पिऊ? तुला काहीतरी दाखवायचंय, बस बस। हा। अचानक गिफ्ट? हो, त्याच्या बदल्यात काय हवंय? काही नकोय। नक्की? हो, मी तुझ्यासाठी आणलं, बघ तरी आता प्लीज। बर, रॅपिंग पेपर मध्ये जीव नाही ना अडकलाय? पटकन उघड। हो बर, हे घे। तू स्टोर रूम मध्ये आणि सगळीकडे शोधत होतास ना तुझं माउथ ऑर्गन, म्हणून हे खास तुझ्यासाठी आणलंय मी। कसं वाटलं? थँक्यू। ए, मला वाजवून दाखव ना एखादं गाणं। येस का? का? आता पूजेची वेळ आहे, ऑर्गन काय वाजून दाखव। चल खालती जाऊ, वाट बघतील। मी नाही
नाही अगं रात्री सगळं आटपलं निवांत बसलो की वाजवतो ग. हा, रात्री तर आपण खूप मज्जा करू तर त्यावेळी तू वाजवत आजीला पण गाणी म्हणायला सांगू, जुनी गाणी वगैरे. हा हो मग तिच्या बरोबर वाजवीन ना मी. नाही नाही, आता मला ऐकायचं, मला नाही माहिती. अरे काय पिऊ. ए, इतका काय भाव खातोस? नाही नाही, मला नाही माहिती. दाखवणारच की नाही? मंजिरी काय हट्ट कर. दाखव. थांबा मी आले. मंजिरी, त्या चोमड्या सदाभाऊला कुठेतरी पाठव, नाहीतर अप्पू आलेली दिसली की तो धावत जाईल गौतमला सांगायला. सदाभाऊ, सदाभाऊ, आईंची खोली आहे ना तशी स्वच्छ झालेली नाहीये, तर तुम्ही जरा स्वच्छ करता का? म्हणजे काय आहे, पाहुणे सगळे येतील ना आता, तर आईंच्या खोलीत बसवूया आपण. लगेच करून येतो बघा. नीट ऐकलं नाहीस का? सावकाशीनी कर सगळं, घाई करू नकोस. आणि सगळ्या वस्तू नीटपणे ठेव, नाहीतर मी वस्तू शोधत बसेन दिवसभर. एकदम आरामात करतो बघा. आज तुम्ही बघा मी कसं काम करतो ते. आणि तुमचं काम झालं की मला फोन करा, अजून काही आठवलं तर मी सांगेन, त्याशिवाय येऊ नका बाहेर. हो चालेल. या या. अरे रवी, काय ग अप्पू, सासरी खूप रमलीये वाटतं. हा, बाहेरची आठवण येत नाही, फोनही करत नाहीस तू. नीट आहेस ना? काळजी घेतेस ना स्वतःची? खाते पिते ना रे नीट? हो केवढे प्रश्न विचारणार. हे बघा, तुमची मुलगी अगदी दुःखात आहे. तिची सासू आहे ना, खूप छळ करते तिचा. अर्पिताना दिवसभर एका पायावर उभी राहून अशी वृक्षासन करत असते दिवसभर. काय रे, सगळ्यात जास्त त्रास तूच देत असशील आमच्या अप्पूला. माहेरी येण्याचं सुख नाहीये नशिबी, पण या निमित्ताने मी येऊ शकले, आई आजी तुम्हाला भेटू शकले, खूप छान वाटतंय. आता नमस्कार कर आणि डोकं टेकून चांगली प्रार्थना कर की माझ्या बाबांना चांगली बुद्धी दे आणि त्यांचा हट्टीपणा कमी होऊ दे. पाय पडू.
सो सॉरी, मला माहित नव्हतं इथे फादर डॉटर मुवमेंट होते. आय एम सो सॉरी टू डिस्टर्ब यू. पण सर ऍक्च्युली मी तुम्हाला बोलवायला आलो होतो आरतीसाठी. सगळे जमलेत खाली, तुमची वाट बघतायत. हा येतो ना, युवराज आलो की येतो दोघही. सर पण युवराज कधीच आलाय. काय हो, म्हणून तर मी आलो तुम्हाला बोलवायला. फोन करणार होता ना तुला? हा हो. चला या आरतीला पटकन. चला. मी तू काय भेट लागलाय का? अरे मी तुला किती खाणाखुणा केलं, तू बघतच नव्हतास माझ्याकडे. हे युवराजाला हे सांगायचं नव्हतं बाबाला, म्हणून तर मी इथे थांबवण्याचा प्रयत्न करत होते त्याला. अप्पूताई पण येणार आहे त्याच्यासोबत दर्शन घ्यायला. आता हा बघणार तिला आणि मग परत तुला माहितीये काय होणार ते. या अगं, मग मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? तुमचा हा प्लॅन मला आधी सांगितला असता तर मी इथे आलोच नसतो ना त्यांना बोलवायला. त्यांना जाऊच दिलं नसतं मी. तू पण ना. आता तुला माहितीये का काय होणार आहे ते? पण आता मी काय जाऊ दे. प्रिया अगं, हे असे छोटे छोटे रिव्हेंज घ्यायला पण खूप मजा येते मला. बाप्पा, तू बाबांवर येणारी सगळी विघ्न दूर कर. युवराज, युवराज, आलास का एकदाचा? हा, थांबलेच सगळे. आरती सुरू नाही केली तू यायचंस म्हणून. चल. मायरा, तू गेम्स कसले खेळतीयस? लोकांशी खेळणं आणि त्यांना खेळवत ठेवणं
हे गेम्स असायला हवेत आपले. चिल मॉम, चिलच मी, डोंट वरी. तुझ्यावरती मी एवढी मोठी जबाबदारी सोपवली आणि तू हे काय करतेस? तू आता युवराज बरोबर असायला हवं होतंस. तो कुठे आहे, तो काय करतोय याची सगळ्याची माहिती तुला असायला हवी. मॉम सांगते, तो त्याच्या फादर इन लॉ कडे गेलाय, तुझ्या शत्रूकडे. आज गणपती आहेत ना, तो म्हणून मी चिल करते. थँक गॉड तुला त्याचं हे तरी शेड्यूल माहितीये. एवढे तरी तुम्ही जवळ आला आहात ना? नो, मी त्याच्या बापाच्या जवळ आले. काय? अगं तोच सगळी इन्फॉर्मेशन देतो ना मला. तो माणूस जरा विचित्र आहे पण कामाचे. आणि तो युवराज काही बुद्धू नाहीये. मी जर त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला ना तर लगेच तो नोटीस करणार. म्हणून मी हळूहळू त्याच्या जवळ जाणार. आधी त्याचा ट्रस्ट डेव्हलप करेन आणि मग त्याला मोठीत घेईन. शेवटी तोही पुरुषच आहे आणि माझ्या सहवासात तो लवकरच विरघळेन. फक्त मॉम, इथे घाई करून चालणार नाही. हा गेम ना तुम्हाला माझ्या पद्धतीने खेळू दे. तू कुठल्याही पद्धतीने गेम खेळ, पण तो युवराज पूर्णपणे तुझ्या मुठीत यायला हवा. एकदा जर का युवराज तुझ्या प्रेमात पडला तर मग एकाच दगडात आपल्याला कितीतरी पक्षी मारता येतील. कळतंय? या. अरे ही माझी भजनी मंडळातली मैत्रीण आहे. नमस्कार. आणि ती त्यांची सून आहे. अच्छा. आत्ताच लग्न झालंय तिचं. नाही पण मग असं डोक्यावरून पदर वगैरे. अरे त्यांच्या गावची प्रथा आहे ही. ती अजून इथे रुळली नाहीये ना. असायचंच घरोघरच्या पद्धती, नाही का? चला आरती करून घेऊया. तुम्ही आता तिला घेऊन निघालात तरी चालेल. तुम्हाला खूप लांब जायचंय ना, मग आरती केल्यानंतर खूप उशीर होईल. आई अगं काय, आपल्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी आले तेवढे आणि आरती प्रसाद काही न करता असं पाठवून द्यायचं? काकू तुम्ही थांबाव. उशीर झाला तर माझा ड्रायव्हर घरापर्यंत सोडेल, ठीक आहे? चला आरती करून घेऊया. चल रे. चला जावई बापू. अंजिरी, आजच्या पहिल्या आरतीचा मान जावई बापूंचा. अंजिरी, आजच्या पहिल्या आरतीचा मान जावई बापूंचा.
माझा जावई आहेस. त्यामुळे पहिल्या आरतीचा मान तुझा. तुम्हाला कॉफी आणू का? चालेल. अगं तुला युवराजचा काही फोन आला का? मंजू, या अपुताईच्या काही वस्तू आहेत, आजच्या आज आपल्या ड्रायव्हरला सांग तिच्या घरी नेऊन द्यायला. का ग, म्हणजे तिच्या काही वस्तू राहिल्या होत्या? हो, तिच्या काही वस्तू माझ्याकडे होत्या. पण मग तू गेली होतीस तर का नाही दिल्यास? मंजू प्लीज, मला ना आता प्रश्न विचारू नकोस तू. मला माझ्याकडे तिची एकही वस्तू आता नकोय. आजच्या आज मला ते सगळं पाठवून द्यायचंय. काय वेडेपणा आहे हा पिऊ. हा, आत्ता भांडण झालं होतं तुमचं, ते आत्ताच मिटलंय ना, मग परत भांडलात की काय? मंजिरी, काही का झालेलं असे ना, पिऊला त्या मुलीच्या वस्तू नकोयत घरात, तर मग देऊन टाकू दे ना परत. आणि बरंच आहे खरं तर, त्या मुलीचं काही नकोच राहिलं इथे. पिऊ दे ग पाठव. पिऊ, मला एवढंच माहितीये, पाठवणीच्या आदल्या दिवशी तुमच्या दोघींचं नीलवरनं भांडण झालं होतं, पण मग ते मिटलं ना, सगळं झालं होतं. मग आता आणखीन काय झालंय? खूप गोष्टी आहेत, पण मला त्या तुम्हाला सांगाव्याशा वाटत नाहीयेत. मी आता तुम्हाला फक्त एवढंच सांगते की इतक्या पटकन बाबाने युवराज इतकाच नीलवर पण विश्वास टाकलाय, नीलवर सुद्धा एवढ्या जबाबदाऱ्या सोपवतोय. हे सगळं ना त्या अपुताईला बघवत नाही, ती जलस होतीये. अगदी बरोबर आहे, 100% बरोबर आहे तुझं. मंजिरी, तुला सांगितलं नाही पण युवराजही जरा आता विचित्र वागतोय. आजच गेला, काही न सांगता रजा टाकली ते. ऑफिसला आला नाही त्याचंही एवढं काही नाही, पण काहीही न सांगता दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करायला लागलाय म्हणून आला नाही. त्या मुलीचं काय हो, ही युवराजच्या मनात नीलविषयी काहीतरी भरवत असेलच. पिऊ, मागेच सांगितलं होतं मी तुला, ती मुलगी तुझा मत्सर करते, तिच्यापासून 4 हात लांब राहा. कळलं नाही तुला, आता कळलं. ठीक, तुमचं तिच्याविषयी काय मत आहे हे घरातल्या सगळ्यांना माहितीये. उपयोग आहे का त्याचा काही पण? पिऊ, मला एवढंच म्हणायचंय की अगं आत्ता मंगळागौरीच्या दिवशी तिने जीव वाचवला ना तुझा, विसरलीस की काय? हे बघ, मी काही विसरले नाहीये. उलट आमच्यामध्ये जे काही भांडण झालं होतं
ते मी विसरण्याचा प्रयत्न केला, मी विसरले सुद्धा ते. पण जर ती माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल, नील बद्दल सतत काहीतरी वाईट बोलणार असेल, त्याच्यावरती संशय घेणार असेल ना, तर मला तिच्याशी काही एक संबंध ठेवायचा नाही. तुला हे जर पाठवायला जमणार नसेल ना, मी स्वतः पाठवते. चला, उशिरा का होईना मी सोडून अजून कोणीतरी योग्य निर्णय घेतला. चांगलंय. कॉफी आणते सर. रूम नंबर 302 ची ऑर्डर घेऊन ये. हो सर. एक्सक्यूज मी. येस सर. आम्हाला काही वेळापुरतच 2 रूम्स हव्यात. आहेत का अवेलेबल? नाही नाही युवराज, कदाचित जास्त वेळ लागेल. मला ना अजूनही चक्कर येतेय. मला बरं वाटलं तर जाऊ आपण, पण वेळ पडली तर रात्री इथे थांबावं लागेल. सॉरी सर, आमच्याकडे एकच रूम अवेलेबल आहे. बरं, मग इथे आसपास कुठे एखादं हॉटेल किंवा असं काही आहे का? सॉरी सर, इथे जवळपास एकही हॉटेल नाहीये. युवराज, मला आता उभं राहण्याची सुद्धा एनर्जी नाहीये. एक रूम तर एक रूम, काय प्रॉब्लेम आहे? मला ना थोडं पडावंसं वाटतंय. मी आणखी उभी राहिले ना तर माझी तब्येत आणखीन बिघडेल. हो हो हो, ठीक आहे. बरं, आम्ही करू ती एक रूम बुक. सो प्लीज. थँक्यू. वेलकम. ये ग. एक रात्र पुरेशी आहे नाही का युवराज? आता त्या अर्पिताला कळेल की मायरा काय करू शकते ते. त्या अर्पिताचा नवरा आता तिचं राहणारच नाही. घरात आल्या आल्या अपशकून. एका पाठोपाठ इतके योगायोग. हाही अपघातच होता. अर्पिता, घाबरली असशील ना? आज केवढा मोठा अपघात होता होता टळला. देवाचीच कृपा ग बाई. तू किंचाळलीस ना? अगं, मी इतकी घाबरले ना, काय सांगू. मी सुद्धा सुरुवातीला घाबरलेच होते, पण नंतर शांत डोक्याने विचार केला. गॅसचा पाईप कोणी कापला असेल आत्या? म्हणजे हेच की ज्याने कोणी गॅसचा पाईप कापलाय त्याने एकदाही विचार केला नसेल का? जर भडका उडाला असता तर संपूर्ण घर पेटलं असतं. घरातल्या प्रत्येक माणसाचा जीव धोक्यात होता तेव्हा. अगं, असं कोण कशाला करेल? मुद्दाहून गॅस पाईपलाईन कोण कशाला कापेल? बस तू अशी का रोखून बघतेस माझ्याकडे? आत्या,
तुम्हाला खरंच असं वाटलं की माझा ह्या गोष्टीवर विश्वास बसेल? या घरात आल्यापासून जे अपघात घडतायत ते फक्त योगायोग आहेत? हळू 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 बस. युवराज, मला काय होतंय? मायरा, तू थोडी विश्रांती घे. ओके? थोडा आराम करशील, तुला बरं वाटेल. मी तुझ्यासाठी जेवण ऑर्डर करतो. नाही नाही, मला भूक नाहीये. मला ना असं मळमळतंय. अगं ऐक माझं, काही खाल्लंस तर थोडं बरं वाटेल. हा, मी करतो जेवण ऑर्डर. हॅलो रिसेप्शन. हा, मी रूम नंबर 402 मधून बोलतोय. इथे प्लीज एक दाल खिचडी आणि एक ऑरेंज ज्यूस पाठवा. या दॅट्स इट. या, थँक्यू. बरं, मी तुझ्यासाठी जेवण ऑर्डर केलंय, ते खाऊन घे आलं की. आणि तुला बरं वाटलं की लगेच निघू आपण. नाही, माझ्या अंगात एवढी एनर्जीच नाहीये. हो हो, ऐकलंय मी, ऐकलंय. मगाशीच रिसेप्शनवर बोललीस तू, तुझ्यात एनर्जी नाही येते. थोडंसं खाऊन घे, मग बरं वाटेल. हवं तर तू इथेच आराम कर. मी बाहेर रिसेप्शन कडे जो सिटिंग एरिया आहे तिथे वाट बघतो तुझी. ओके? युवराज, मला रात्रीला भीती वाटते. तू प्लीज इथे झोप. हा? म्हणजे तू रात्रभर बाहेर झोपशील, मला बरं नाही वाटणार, म्हणून तू इथे झोप. इथे कम्फर्टेबल नसेल तर सोफ्यावर झोप. नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी थांबेन रिसेप्शन कडे. आणि तुला जर माझी गरज लागली ना तर माझ्या फोनवर कॉल कर. हा, किंवा रिसेप्शन कडे कॉल कर, मी असेन तिथे. हो, हळू. मायरा, मायरा, अगं मायरा, काय होतंय? युवराज बघ, मला साधं उभं राहता सुद्धा येत नाहीये. बरं, तू चल तिथे. चल, थोडा वेळ पड, बरं वाटेल तुला. जेवण आलं की मी उठवेन तुला. चल. मला खूप असं गरगरल्यासारखं हो हो होतंय. हो, वाटेल बरं, तू पड. हळू. युवराज, मायरा, प्लीज थांब ना. प्लीज थांब ना युवराज इथेच. मायरा, मायरा, हात सोड माझा. प्लीज युवराज, थांब ना इथेच. माझ्या जवळच बसून राहा प्लीज. तुला काय वाटतं की हा योगायोग नाहीये? अगं मला सुद्धा तेच वाटतंय की हा योगायोग नाहीये, पण अपघात सुद्धा नाहीये आणि कोणीही मुद्दाहून सुद्धा घडवून आणत नाहीये. आणि हा अपघात नाहीये तर अपशकुन आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. आम्हा सगळ्यांनाच माहितीये की तू अपशकुनी आहेस, पण आम्ही एकदा तुला स्वीकारलं म्हणून कोणी बोलत नाही. इतकंच. आम्ही म्हणजे आई तर असं काही बोलत नाहीत मला. पप्पांच्या मनात जे असतं ते सगळं बोलून टाकतात, मनात काही ठेवत नाहीत. आणि युवराज तर मी अपशकुनी आहे हेच मानत नाही. मुळात त्याचा ह्या सगळ्यावर विश्वासच नाहीये. मग उरलं कोण? तुम्ही. आत्या, तुम्ही नेहमी दाखवता की मी अपशकुनी नाहीये, पण नेहमी तुम्हीच बोलता की मी अपशकुनी. प्रत्येक वेळेला तुम्ही आठवण करून देता की मी अपशकुनी आहे. का? हे सगळं माझ्यामुळे घडतं. ह्या गोष्टीवर मुळात माझाच विश्वास नाहीये, शक्यच नाहीये हे.
पायऱ्यांवर तेल आलं कुठून? कोणीतरी ते तेल तिथे सांडलं होतं. दिव्याचा भडका उडाला कारण कोणीतरी ते मुद्दामून घडवून आणलं होतं. अगं कोण कशाला मुद्दाम करेल? सांग ना मला. घरात माणसं किती? इनमिन 4. अगं वेळ लागलाय का कोणाला गॅस असा लीक करायला? वेळ लागले का हे मला माहित नाही, पण हे सगळं कोण करतंय हे मला कळलं. हे सगळं तुम्ही करताय आत्या. अर्पिता, अगं काय बोलतेस तू? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? माझा अख्खा वेळ देवाचं नाव घेण्यात जातो. मला नाहीये वेळ असले उपद्रव करायला. मी का असले उद्योग करू? यापुढे माझ्यावर आरोप करण्याची 10 विचार कर. पूर्ण विचार करूनच बोलते मी आत्या. तुम्हाला मी या घरात नकोय, याआधी नकोच होते, म्हणून मी अपशकुन ये हे सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आत्या हो, तुम्हाला कळत नाहीये का? मला दुखापत करण्याच्या नादात त्या दिवशी युवराजला दुखापत झाली. पप्पा पाय घसरून पायरीवरून खाली पडले. आणि आज जर काही झालं असतं, भडका उडाला असता, तर अख्ख्या घराला आग लागली असती. आता तुम्ही काहीही विचार न करता हे सगळं करताय. एवढा राग? अहो, विचार करण्याची क्षमताच संपली आहे का तुमची? अर्पिता, आत्या पण मी तुमचा राग अगदीच समजू शकते. तन्वी गेली याला तुम्ही मला जबाबदार धरता. तुम्ही वरवर खूप दाखवता की तुम्ही हे सगळं विसरलाय, पण तुम्ही काहीच विसरला नाही आहात. तुमच्यावर हे जे दुःख आलंय ते जगात कधीच पुन्हावर येऊ नये. आत्या, माझ्या मनात तुमच्याबद्दल कुठलाच राग नाहीये. मी प्रेमाने तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन, पण आता हे घर, हे कुटुंब, हे माझं आहे. तुम्ही मला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करा, पण मी ह्या कुटुंबाचं कधीच काही वाईट होऊ देणार नाही. काहीही झालं तरी मी माझं नातं युवराजशी कधीच तोडणार नाही. काय बोलतेस तू? तोंडाला येईल ते बडबडू नकोस, आणि नको ते आरोप लावू नकोस माझ्यावर. एक विसरू नकोस, तू या घरात आलीयस ना ते फक्त माझ्यामुळे. म्हणे या कुटुंबाचं कधी वाईट होऊ देणार नाही, म्हणे युवराजशी नातं तोडणार नाही. अगं, ज्याच्याशी नातं जोडतेस ना तो तरी तुझ्या बरोबर आहे का? असं का बोलताय तुम्ही? कुठे आहे तो? तो कामानिमित्ताने बाहेर गेलाय आणि हे सगळ्यांनाच माहितीये. हो, कामाला गेलाय की त्या सुंदर मुली बरोबर मज्जा मारायला गेलाय? आत्या, ओरडू नकोस. संध्याकाळपर्यंत परत येणार होता ना तो? काय झालं? अगं, वाजलेत बघ किती. तो तिथे मजा मारतोय आणि तू इथे वाट बघत बस. कोणी सांगावं? मायरा आणि तो मुक्कामाला रात्री तिथेच राहिले नसतील कशावरून? आत्या, माझा युवराजवर पूर्ण विश्वास आहे आणि मुळात त्याला तिच्यासोबत बाहेर जायचंच नव्हतं. मीच पाठवलंय त्याला. अगं, बावळटेस तू. फोन कर त्याला आणि विचार की काय करतोयस, कधी येणार आहेस. कर फोन. मायरा, मायरा हात सोड. युवराज, प्लीज थांब ना इथेच. अगं, बरं वाटेल तुला. तू अगं हात सोडत का नाहीयेस? प्लीज थांब ना. मायरा, तू प्लीज हात सोड.
जेवण आलं असेल, मी बघून आलो. हा, बघून येतो. सर तुमचं मेल. हा या प्लीज आत ठेव. थँक्यू. थँक्यू. बरं तुझं जेवण आलंय तो, सो तू प्लीज जेवून घे. आपण दोघं सोबत जेऊया, पण तू कुठेच जाऊ नको, माझ्या जवळच थांब. मायरा एक मिनिट हा, एक मिनिट. आता जरा मी तुला स्पष्टपणेच सांगतो, एकतर आपण दोघं इथे या अशा अनोळखी हॉटेलमध्ये एकाच रूम मध्ये थांबलोय हे मला काही पटत नाही. आणि तुला बरं वाटत नव्हतं म्हणून आतापर्यंत मी तुझ्यासोबत होतो, पण ह्या पुढे मला तुझ्यासोबत थांबता येणार नाही. सो आता तू जेव, झोप, वाटेल ते कर. तुला बरं वाटलं की बाहेर ये, मी रिसेप्शन पाशी थांबतोय. युवराज, युवराज थांब. युवराज, मायरा, तू मला सोडून जाणार आहेस का? मायरा सोड मला. मायरा प्लीज मला सोड. नाही, मी नाही सोडणार आहे तुला. मायरा सोड. नाही, मी नाही सोडणार. मायरा सोड. मी तुला सांगते ना, माझ्या जवळ राहा. काय प्रॉब्लेम आहे तुला? तू कसं वागते कळतंय का तुला? हे बघ, तू हे आता जसं वागतेस ना, ते न कळण्या इतपत लहान नाहीयेस तू मायरा. तरी मला संशय होताच. ही सगळी नाटकं आहेत तुझी. नाटक असली, मला खरंच आवडतोस तू. मला सोड. आणि त्यात काही चुकीचं नाहीये. मायरा प्लीज दूर हो. तुला ही रात्र कायम लक्षात मायरा राहावी सोड म्हणून मला. मी काय ग, उचलत नाहीये ना फोन? बिझी असेल तो मायरा बरोबर. फोन कट कर. कट कर फोन. तू काय सांगणार आहेस तिला? त्याची काळजी तू करू नकोस. हा, हॅलो अर्पिता. युवराज, युवराज कुठे आहेस तू? मी केव्हापासून फोन करते तुला, तू फोन का उचलत नाहीयेस? सॉरी, हे बघ मी, तू घरी परत येणार होतास ना, कधी येणार आहेस? मला आज रात्री यायला जमणार नाहीये. मी कदाचित उद्या सकाळीच येईन. का? इथे मायराला बरं वाटत नाहीये ना, म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलोय. आणि अनफॉर्च्युनेटली या हॉटेलमध्ये फक्त एकच रूम अवेलेबल आहे, सो आम्ही सोबतच आहोत त्या रूम मध्ये. ठीक आहे, तू काळजी घे तिची. सकाळी ये परत घरी. आता तुझ्या बायकोने सुद्धा परमिशन दिली, मग ही रात्र का वाया घालवू? तुला लाज वाटत नाहीये का ग? अगं माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून मला तिने इथे थांबू दिलं. आणि तू इथे खोटं बोलून थांबवलंस. मायरा, तुझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी इतकं खोटं बोलणं म्हणजे काहीच नाही. मायरा ग बाज. डिस्कस्टिंग. युवराज वेट. युवराज वेट. युवराज थांब. बघितलंस किती बावळट आहेस ग तू. हा, त्याने सांगितलं की मायराला बरं नाहीये म्हणून आज आम्ही इथेच थांबतोय, आणि तुला खरं वाटलं. अगं
मोह आवडतो का कधी कोणाला? आ? काय म्हणायचं बाई तुला?